जशी बाहेर भेटते ना तशीच आज मी चिकन टिक्का बिर्याणी घरच्या घरी बनवलेली आहे, एकदम साध्या आणि सोप्या पद्धतीने. तर तुम्हीसुद्धा एकदा तरी नक्कीच ट्राय करा. चला बघूया कशी बनवायची. इथे मी अर्धा किलो चिकन घेतलेलं आहे. आता चिकनला आपण सर्वात पहिले तर मॅरिनेट करून घेऊया. त्यासाठी लाल तिखट मसाला, गरम मसाला पावडर, हळद, तंदुरी मसाला, चिकन मसाला आणि काळी मिरी पावडर आणि थोडासा फूड कलर घेतलेला आहे. त्यानंतर इथे मी हिरवी पेस्ट केलेली आहे, आलं, लसूण, कोथिंबीर आणि मिरची आणि पुदिन्याची. आता इथे एक मोठा चमचा मी दही घेतलेला आहे. सगळं मिश्रण व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे आणि छान याला 1 ते 2 तास मॅरिनेट करायचं आहे. तुमच्याकडे जास्त टाईम असेल ना तर जास्त टाईम करा. या रात्रभर केलात तरीसुद्धा चांगलं आहे, कारण की जेवढा वेळ तुम्ही मॅरिनेट कराल तेवढाच चिकन मुरला जातो. इथे 1 ते 2 तास झालेला आहे. आता आपण चिकन शॅलो फ्राय करायला घेऊया. तर पॅनमध्ये मी चिकन ॲड केलेलं आहे. एक एक पीस करून ॲड करायचं आहे आणि आपल्याला चिकन शिजेपर्यंत अलटपलट करून हा शॅलो फ्राय करून घ्यायचा आहे. चिकन अवघा 10 ते 12 मिनटामध्ये शिजून जातो मीडियम टू हाय फ्लेमवरती. झाकण ठेवून आपल्याला ह्याला शिजवून घ्यायचं आहे. तर इथे आपला हा चिकन रेडी आहे, म्हणजे चिकन टिक्का रेडी आहे. तुम्हाला जर तंदुरी बिर्याणी करायची असेल ना तर हे चिकन तुम्ही गॅसवरती फ्राय करा थोडंसं. त्यानंतर एका टोपामध्ये मी तेल घातलेलं आहे अर्धा कप. बिर्याणी म्हटली तर तेलाचं प्रमाण थोडंसं जास्तच येतो. त्यानंतर काही खडे मसाले घातलेले आहेत आणि इथे मी 5 मीडियम साईजचे कांदे, ज्याला मी लांब लांब चिरून घेतलेले आहेत, ते घातलेले आहेत. कांद्याची साईज छोटी असेल तर 6 ते 7 कांदे याच्यामध्ये ॲड करा. कांदा पूर्ण गोल्डन ब्राऊन होईपर्यंत आपल्याला फ्राय होऊन द्यायचा आहे अशा पद्धतीने. तर इथे आपला कांदा परफेक्ट असा फ्राय झालेला आहे. आता आपण जी ग्रीन पेस्ट बनवलेली तीसुद्धा यामध्ये ॲड करून घेऊया. हिरवी पेस्ट व्यवस्थित आपल्याला परतवून घ्यायची आहे लो टू मीडियम फ्लेमवरती. त्यानंतर इथे मी 6 टोमॅटो घेतलेले आहेत, त्याला मी पेस्ट करून घेतलेले आहे. ते सुद्धा ॲड करून आपल्याला कांदा टोमॅटोची पेस्ट व्यवस्थित शिजवून घ्यायची आहे. तोपर्यंत आपण भात करायला घेऊया. आता टोपामध्ये इथे मी उकळतं पाणी केलेलं आहे आणि त्यामध्ये मी इथे 2 वाटी बासमती राईस घेतलेला आहे. आता इथे मी अर्धा किलोच्या प्रमाणेच बनवते आहे, तर तुम्ही तुमच्या हिशोबाने भात घ्या. त्यामध्ये मीठ घातलेलं आहे आणि इथे 90% आपला भातसुद्धा शिजला गेलेला आहे. त्यानंतर इथे ही जी आपली कांदा टोमॅटोची ग्रेव्ही आहे तीसुद्धा शिजलेली आहे. आता आपण यामध्ये मसाले घालूया. जे मगाशी आपण तंदुरी फ्राय करायला मसाले घेतले होते ना तेच याच्यामध्ये ॲड करायचे आहेत, जसं की तंदुरी मसाला, चिकन मसाला, गरम मसाला, हळद, बिर्याणी मसाला आणि लाल तिखट मसाला, काळी मिरी पावडर आणि थोडासा फूड कलर. फूड कलर कम्प्लिटली ऑप्शनल आहे, तुम्हाला नसेल टाकायचा तर नका टाकू. पण जी बाहेर बिर्याणी भेटते त्यामध्ये फूड कलर असतो, म्हणून मी इथे थोडासा घातलेला आहे. आता थोडंसं पाणी ॲड करून व्यवस्थित ग्रेव्ही शिजवून घ्यायची आहे. 2 मोठे चमचे बटर घातलेले आहे आणि कोथिंबीर घातलेली आहे. पुन्हा आपल्याला ग्रेव्ही ही मिक्स करून घ्यायची आहे. ते इथे बघू शकता इतकी सुंदर ग्रेव्ही झालेली ना. त्यानंतर चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि मीठ घातल्यानंतर पुन्हा परतवून घ्यायचं आहे. आता यामध्ये मी घातलेलं आहे दही. तर इथे मी दही 3 मोठे चमचे घातलेले आहेत. दही आहे ना, जेव्हा मी बिर्याणी प्रिपेअर करत होती ना तेव्हाच मी चाळणीमध्ये ॲड करून घेतलेलं, म्हणजे जे काही थोडंफार पाणी असतं ना ते निघून जातो दह्यामधलं. तर हे दही आपल्याला यामध्ये ॲड करायचं आहे आणि व्यवस्थित मिक्स करायचे आहे आणि गॅस फ्लेम दही ॲड करताना लोच ठेवायचे आहे. तर इथे दहीसुद्धा व्यवस्थित मिक्स झालेलं आहे. आता आपण यामध्ये ॲड करूया जे आपण चिकन फ्राय केलेलं होतं ते एक एक करून पीस आपल्याला ॲड करायचे आहेत, म्हणजे जो काही आपण मसाला बनवला तो चिकनमध्ये सुद्धा छान मुरला गेला पाहिजे, यासाठी मी आत्ताच यामध्ये ॲड केलेलं आहे. तर एक एक करून सगळे मी पीस ॲड केलेले आहेत. पुन्हा एकदा आपल्याला ह्याला व्यवस्थित मिक्स करायचं आहे. आता बघू शकता इतका छान कलर आणि वाससुद्धा सुटलेला ना. तर थोडंसं पाणी ॲड करून आपल्याला ही ग्रेव्ही एक 5 ते 6 मिनटं शिजवून घ्यायची आहे. पाणी ॲड केल्यानंतर पुन्हा एकदा ह्याला मी मिक्स केलेलं आहे आणि झाकण ठेवून 5 ते 6 मिनटं लो फ्लेमवर शिजवून घ्यायचे आहे. 5 ते 6 मिनटानंतर इथे आपली ही चिकन टिक्क्याची ग्रेव्ही रेडी आहे. तर व्यवस्थित मिक्स केलं आहे आणि आता गॅसचा फ्लेम मी केलेला आहे बंद. वरून कोथिंबीर घातलेली आहे आणि जो आपला शिजलेला भात होता तो मी यावरती घातलेला आहे. संपूर्ण यामध्ये भात घालायचा आहे आणि बघू शकता इतकी सुटसुटीत भात झालेला ना. 2 मोठे चमचे मी कडकडीत तापलेलं तेल घातलेलं आहे, वरून कोथिंबीर घातलेली आहे आणि आपल्याला याला स्मोकी फ्लेवर द्यायचा असेल तर मी इथे कोळशाचा स्मोक दिलेला आहे. आता थोडंसं वरून तेल घालायचं आहे आणि झाकण लावून एक आपल्याला
अर्धा तास याला लो फ्लेमवरती दमवर ठेवायचे आहे. खाली तवा ठेवायचा आहे आणि मग दमवरती ठेवायची आहे, नाहीतर डायरेक्ट ठेवली तर ती बिर्याणी चिटकेल खाली. तर इथे आपली चिकन टिक्का बिर्याणी रेडी आहे. व्हिडिओ आवडली असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय.